आत्ताच एक म्हणजे मी न्यूज बघितली. ते कलडोनी साहेबांनी न्यूज टाकली की पत्रकारांच्यावर अन्याय होतो आहे. म्हणजे सभागृहामध्ये येण्याबद्दल त्यांनी जे सांगितलं ते असं का केलं त्यांनी माहीत नाही, कारण आमचं तिथं बोलणं झालं होतं. ज्यावेळी त्याने मी महापौर दालनमध्ये असताना ते माझ्याकडे ते आणि आपले अजून एक 2-3 पत्रकार होते. त्यांनी आम्हाला येऊन मला सांगितलं की म्हणजे अधिकार हे सगळ्यांना आहेत. जे सभागृहामध्ये जे काय चालतं आहे ते बघण्याचा अधिकार सगळ्यांना आहेत आणि सगळ्यांच्या समोर ते आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला परवानगी दिली पाहिजे आत येण्याची. मग अधिकार सगळ्यांना आहेत, हे बाहेर गेलं पाहिजे. सभागृहात जे काय चालतं आहे हे लोकांनासुद्धा दिसलं पाहिजे. ह्या हिशोबानं मी त्यांना सांगितलं ठीक आहे, त्याचा अधिकार आहे तुमचा त्याच्यावर आणि तुम्ही आतलं शूटिंग वगैरे घ्या. पण त्यावेळी त्यांना मी असं बी सांगितलं की तुम्हाला जर मी परवानगी 3 लोकांना जर दिली तर काही अजून जे पत्रकार आहेत ते पत्रकारसुद्धा त्यांनी परवानगी मागणार आणि त्यांनी जर परवानगी जर मागितलं तर मला अडचणीचं होणार आहे. कारण मी कोणावर म्हणजे तुम्हालाच फक्त आत घ्यायचं आणि त्यांना आत घ्यायचं नाही, हे योग्य नाही आहे. म्हटलं मी त्यांना न्याय दिला तर सगळ्यांना समान दिला पाहिजे. त्याच्यानंतर ते तसं झाल्यानंतर एक माझी सभा झाली, त्यानंतर माझी दुसरी सभा झाली. त्या दरम्यान कुणीही अशी मागणी केली नाही. त्यामुळं आपण त्यांना काय म्हणजे असं करू नका असं त्यावेळी काय आम्ही म्हटलं नाही. पण आता एक 8 दिवसापूर्वी माझ्याकडे 2-3 अर्ज असे आलेले आहेत बाकीचे की परवानगी आम्हाला बी द्यावी. मग आपण बोलते वेळी त्यांना असं सांगितलं होतं की जर दुसऱ्यांनी मागितली तर माझं सगळं अवघड होणार आहे, मी नाही म्हणू शकत नाही कोणाला. त्यावेळी तुम्हाला माघार घ्यावी लागेल. त्यावेळी त्यांनी ते माननीय कलडोनी यांनी ते मान्य केलं होतं की ठीक आहे, तसं जर आलं तर आपण त्यावेळी माघार घेतो. पण आत्ता मी तसं सांगितलं त्यांना की आता जर ते 3 लोक आहेत, 3 आणि ऑलरेडी अगोदर जे ज्यांना नियमानं दिलेलं आहे महापालिकेनं ते सुद्धा एक तिथं असे 4 जवळजवळ आता होत होती. तशी गर्दी होत होती, पण ठीक आहे आम्ही ॲडजस्ट करत होतो. पण समजा आणि जर 4-10 8-10 जर त्यामध्ये जर वाढले तर नगरसेवकांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अडचण होणार आहे, गोंधळ होणार आहे. त्यासाठी मी हे करू शकत नव्हतो. त्यामुळे त्यांना मी सांगितलं की हे होऊ शकत नाही, कारण तुम्हाला परवानगी दिली तर मला अजून 8-10-15 लोक जशी मागतील त्या सगळ्यांना परवानगी द्यायला पाहिजे. मी नाही म्हणू शकत नाही. त्यामुळं जे अधिकृत आहेत तेच आत थांबतील, बाकीचं आपण नंतर काय असेल ते तुम्हाला करून देऊया. ह्याच्यासाठी मी मार्ग त्यांना एक सुचवला. त्यांचं पत्र आल्यानंतर मी त्यांना लगेच माझं पत्र दिलं की तुम्ही ते करू नका, म्हणजे बसणार जे आंदोलन वगैरे करणार आहे ते करू नका. लवकरात लवकर जे काय लाईव्हचं जे असेल फॅसिलिटी, कारण सभागृह नवीन आहे, सभागृह नवीन असल्यामुळं आम्हाला लगेच त्या सगळ्या जुळणी काय लगेच होत नाहीत आणि लवकरात लवकर तुम्हाला आम्ही लाईव्ह प्रक्षेपण देतो की जेणेकरून ते लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे की ते लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. मग आमचं बी मत महापौर म्हणून माझं मत तेच आहे की ते लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. पण आता आपण वैयक्तिक सगळ्यांना जर घेत गेलो तर 10, 15, 20, 50 असे सगळे लोक येतील. त्यामुळं आपण ते आत्ता करू शकत नाही. मी त्यांना विनंती केली आणि माझं पत्र मी त्यांना दिलं की तुम्ही तसं आंदोलन करू नका आणि तुम्हाला आम्ही लवकरात लवकर लाईव्ह देण्याचा प्रयत्न करू. आता माहीत नाही त्यांनी काय करतील, पण माझं ह्या बाईटद्वारे त्यांना विनंती आहे की तुम्ही थोडं समजुतीनं घ्यावं. आहे अधिकार मला मान्य आहे, पण मी तिथं 50-100 लोक आत घेऊ शकत नाही तुमच्या समवेत. त्यामुळे थोडं तुम्ही थांबावं. त्याबद्दल काय आकाश एवढा आहे हे देव जाणे. मागच्या वेळी त्यांनी एक माझ्याबद्दल व्हिडिओ असा तयार केला होता की महापौर आयुक्तांचं ऐकून वगैरे असं काहीतरी बोलतात. पण माननीय कलडोनी यांना आणि बाकीच्यांना मला हे सुचवायचं आहे की महापौरांची खुर्ची आणि आयुक्तांची खुर्ची आणि उपमहापौर तसेच जे सभेचे जे कोण मेन असतात तर सगळ्यांच्या चेअर ह्या लागून लागून असतात. हे फक्त इचलकरंजीमध्ये नाही आहे, हे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, कुठेही जावा, कोल्हापुरात, सांगलीत हे जवळच असतात. कारण सल्लामसलत जर करायचा झाला आयुक्त, महापौर, उपमहापौर याच्यासाठीच त्या खुर्च्या जवळजवळ असतात. मग त्याचा अर्थ त्यांनी आम्ही दोघात कॉर्डिनेशन करत असताना, सल्लामसलत करत असताना त्यांनी अर्थ वेगळाच काढला की आयुक्तांचं ऐकून महापौर बोलतात. ते बी साफ चुकीचं होतं. पण काय असू दे, आपण त्यावेळी तो विषय काय घेतला नाही. त्यामुळं माझी अशी त्यांना विनंती आहे की त्यांनी उद्याचं जे आहे ते आंदोलन त्यांनी करू नये, कारण ते योग्य ठरणार नाही. कारण मी सगळ्यांना अलाव नाही करू शकत. तुम्हाला द्यायचं म्हणल्यावर दुसऱ्याने मागितल्यानंतर मी मला दिलं पाहिजे आणि मी सगळ्यांना अलाव करू शकत नाही. माझं ते सभागृह माझं भरून जाईल आणि सभागृह भरल्यानंतर मी काम कसं करणार. त्यामुळं त्यांनी थोडं सबुरीचं घ्यावं असं मला वाटतं. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि